नमस्कार. भाग 16वा. आजच्या भागात तुम्ही पाहणार आहे बाप्पाला आपण काय नैवेद्य दिला. बाप्पाला आपण आज दिले आहे उकडीचे मोदक. तुम्हा सगळ्यांनाही आवडत असतील. आणि चला तर मग सुरू करूया आपल्या कृतीला. आणि हो, मी पहिल्यांदाच उकड काढत आहे. मी आधी पाती अजून मोदकाला आकार दिला आहे, पण कधी उकड नाही काढली. गणपती बाप्पाचं नाव घेऊया, अजून सुरू करूया. आपण आधी सारण बनवून घेतलं आहे. सारणमध्ये ओलं खोबरं, गूळ, वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स हे सगळं एकजीव करून आपण एक सारण बनवून घेतलं आहे आणि त्याला थंड करून घेतलं आहे. आता थोडंसं कठीण काम, उकड काढणे. पिठाचं अजून पाण्याचं प्रमाण समान घ्यावं. त्याला पटकन फिरवावं ताकी गडे ना हो. आता आपण हे गरम गरम वळून घेतलं आहे आणि याची पाती तयार करायला घेतली आहे. आधी आपण कढी मोदक बनवून घेतले. मी पहिल्यांदाच करत असल्यामुळे मला ते थोडे कठीण जात होते. तरी पण आपण थोडेफार कढीचे मोदक आणि साच्याच्या मदतीने उकडीचे मोदक बनवून घेतले. मग मोदक उकडीला ठेवून आपण बाप्पाला नैवेद्य चढवला. नंतर पूजा केली, आरती केली आणि वरून साजूक तूप टाकत या गरम गरम मोदकाचा आस्वाद घेतला. आणि हो, उकडीचे मोदक हे सर्वात जास्त मुंबईमध्ये प्रचलित आहे. आपला हा सार्वजनिक बाप्पाचा सण पुण्यातून सुरू झाला आणि हळूहळू पसरत तो मुंबईत मोठे गणपती बसवायला सुरुवात झाली. तर तुम्हाला मोदक कसे वाटले हे मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. रामकृष्ण हरी. गणपती बाप्पा मोरया. उद्याचा भाग नक्की पहा.